श्रीमद्भागवत पंचमस्कंद अष्टमोध्याय भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म। श्री शुक म्हणतात, एकदा भरत गंडिकेमध्ये स्नान करून नित्यनैमित्तिक कर्मे आटपून प्रणवाचा जप करीत 3 मुहूर्तपर्यंत नदीकाठी बसून राहिला होता। राजा त्यावेळी तहानेने व्याकुळ झालेली एक हरिणी पाणी पिण्यासाठी एकटीच त्या नदीच्या तीरावर आली। पाणी पित असताना जवळच गर्जना करणाऱ्या सिंहाची लोकभयंकर आरोळी तिच्या कानी पडली। स्वभावताच भित्री अशी ती सांशक नजरेने आजूबाजूला पाहत असताना जेव्हा तिच्या कानावर ती भीषण आरोळी पडली तोच सिंहाच्या भीतीने तिचे काळीज धडधडू लागले। डोळे भयभीत झाले। तहान तर अजून भागली नव्हती, परंतु आता प्राणावर बेतले होते, म्हणून भयभीत होऊन एकदम नदी पार करण्यासाठी तिने उडी मारली। तिच्या पोटामध्ये गर्भ होता। उडी मारतेवेळी अत्यंत भयभीत झाल्यामुळे तिचा गर्भ गर्भाशयातून बाहेर येऊन नदीच्या प्रवाहात पडला। सिंहाच्या भयाने लांब उडी मारल्यामुळे त्या हरणीचा गर्भपात झाला। त्यामुळे तसेच कळपापासून ताटातूट झाल्याकारणाने ती अत्यंत दुःखी झाली। त्यातच उडी मारताना एका दरीत कोसळून ती मरण पावली। राजर्षी भरताने बिचारे प्राणी हरणीचे पाडस आपल्या आईचे ताटातूट होऊन नदीच्या प्रवाहात वाहत आहे असे पाहून त्याला त्याची दया आली आणि त्या मातृहीन पाडसाला तो आपल्या आश्रमात घेऊन आला। त्या पाडसाविषयीची भरताची ममता दिवसेंदिवस वाढत गेली। ते नेहमी त्याचे पालनपोषण करणे, त्याचे लाड करणे, त्याला चुचकारणे सारख्या असंख्य चिंतेतच त्यांचे मन रमू लागले। थोड्याच दिवसामध्ये यम, नियम, भगवत पूजा इत्यादी आवश्यक कृत्ये एक एक करून कमी होत शेवटी सर्वच बंद पडली। त्याचा आता असाच एकच विचार सुरू झाला, पाहना केवढी खेदाची गोष्ट आहे, या गरीब बिचाऱ्या मृगपाडसाला कालचक्राच्या वेगाने आपला कळप सुहृदय बांधवापासून लांब सारून माझ्याजवळ आणून सोडले। हे मलाच आपले मातापिता, बाहुबंध आणि कळपातील सोबती समजत आहे। त्याला माझ्याशिवाय इतर कोणाचीही माहिती नाही आणि माझ्यावरच याचा पूर्ण विश्वास आहे। शरणागताची उपेक्षा करण्यातील दोष मी जाणतो, म्हणून मला आता सर्व प्रकारे दोषबुद्धी सोडून या माझ्या आश्रिताचे चांगल्या तऱ्हेने पालनपोषण आणि लाड केले पाहिजेत। शांत स्वभावाचे आणि गरिबाचे हितचिंतक सज्जन अशा शरणागताचे रक्षण करण्यासाठी आपल्या मोठमोठ्या स्वार्थाचीही कधीच पर्वा करीत नाहीत। अशा प्रकारे त्या हरणीच्या पाडसामध्ये आसक्ती वाढत गेल्याने उठता बसता, झोपताना, फिरताना, कोठेही ढाताना, थांबताना, भोजन करतेवेळी सुद्धा त्याचे चित्त त्याच स्नेहपाशामध्ये बांधलेले राहत असे। जेव्हा त्याला दर्भ, फुले, समिधा, पाने आणि फळे आणायचे असत तेव्हा लांडगी आणि कुत्र्यांच्या भीतीने तो त्याला आपल्याबरोबर घेऊन वनात जात असे। वाटेत इकडे तिकडे कोवळे गवत वगैरे पाहून भाबडेपणाने ते हरीण पाडस थांबत असे तेव्हा ते अत्यंत प्रेमाने मनाने दयाबुद्धीने त्याला आपल्या खांद्यावर घेई। कधी कडेवर घेऊन तर कधी छातीशी धरून त्याचे लाड करण्यातच त्यांना आनंद मिळत असे। राजराजेश्वर भरत नित्यनैमित्तिक कर्मे करतेवेळी सुद्धा मध्येच उठून त्या पाडसाला काही पाही। जेव्हा त्याच्यावर त्याची दृष्टी पडत असे तेव्हा त्यांचे चित्त शांत होत असे। त्याचवेळी त्याला आशीर्वाद देत म्हणे, बसा, तुझे कल्याण असो। जर ते कधी दृष्टीस पडले नाही तर पैसा चोरीला गेलेल्या गरीब माणसाप्रमाणे त्यांचे चित्त अत्यंत उद्विग्न होऊन जात असे आणि नंतर त्या पाडसाच्या विराहाने अत्यंत व्याकुळ होऊन करुणेने त्याच्याविषयी शोक करीत मोहाने ते असे म्हणत असे की, अहो, आईविना असलेले गरीब पाडस, दुष्ट पारध्यासारखी बुद्धी असलेल्या माझ्यासारख्या पुन्हाही नीचावर विश्वास ठेवून राहिले आणि आताही बघा, मला आपला म्हणून मी केलेल्या अपराधाची सत्पुरुषाप्रमाणे मला क्षमा करून परत येईल ना? पुन्हा मी त्याला या आश्रमात त्या बागेत भगवंताच्या कृपेने सुरक्षित राहून निर्विघ्नपणे हिरवेगार गवत चरताना पाहू शकेन ना? एखादा लांडगा, कुत्रा, कळपाने हिंडणारे डुकरे किंवा एकटेच फिरणारे वाघ इत्यादी त्याला खाऊन तर टाकणार नाहीत ना? अरे, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रकट होणाऱ्या वेदत्रयी भगवान सूर्य अस्ताला जाऊ पाहत आहे, तरी त्या हरणाचे माझ्याकडे असलेले अनामत अजूनही परत आले नाही। तो हरिण राजकुमार पुन्हाही नशा माझ्याकडे येऊन आपल्या मृगपाडसाला शोभणाऱ्या निरनिराळ्या मनमोहर आणि दर्शनीय क्रीडांनी आपल्या माणसाचा शोक नाहीसा करून मला आनंदित करील काय? कधी कधी मी लटक्या रागाने खोट्या समाधीचा बहाणा करून डोळे मिटून बसत असे तेव्हा तो घाबरून माझ्याजवळ येऊन जलबिंदूसारख्या कोमल शिंगाने टोकाने माझे अंग खाजवीत असे। मी कधी दर्भावर हवन सामग्री ठेवीत असे तेव्हा तो त्याला तोंड लावून ती अपवित्र करील त्यावर म्हणून मी थोडासा रागवलो तर तो भयभीत होऊन स्वतःचे बागडणे सोडून एखाद्या ऋषिकुमाराप्रमाणे स्तब्ध बसत असे। त्याच्या खुरांच्या खुणा जमिनीवर पाहून, अहो,
या तपस्विनी धरतीने असे कोणते तप केले आहे की जी त्या अतिनम्र कृष्ण मृगपाडसाच्या छोट्या छोट्या सुंदर सुखद आणि कोमल खोरांच्या खुनांनी पाडसरूपी धन हरवल्यामुळे अत्यंत व्याकुळ आणि दीन झालेल्या मला त्या द्रव्याच्या प्राप्तीचा मार्ग दाखवित आहे. स्वतः आपल्यालाही सगळीकडे त्या पदचिन्हाने शोभिवंत करून स्वर्गमोक्षाच्या इच्छुक ब्राह्मणासाठी यज्ञस्थळ तयार करीत आहे. ज्या जमिनीवर काळवीट वावरतात ती जमीन शास्त्राने यज्ञाला योग्य मानली जाते. चंद्रावरील हरिण पाहून ज्याची आई सिंहाच्या भयाने मेली आहे तेच मृगपाडस आपल्या आश्रमापासून चुकलेले पाहून दीनवत्सल भगवान चंद्र त्याची दया येऊन त्याचे रक्षण तर करीत नसेल ना? किंवा आपल्या पुत्राच्या वियोगरूपी वडमानलाच्या प्रखर ज्वालाने हृदय होरपळल्याने मी एका मृगबालकाचा आश्रय घेतला होता. आता ते निघून गेल्याने माझे हृदय पुन्हा कासावीस होऊ लागले आहे. म्हणून हा चंद्र आपल्या शीतल शांत स्नेहपूर्ण मुखातून निघणाऱ्या पाणीरूप अमृत किरणांनी मला शांतता करीत नसेल. अशा रीतीने जे पूर्ण होणे सर्वथैव अशक्य होते अशा विविध मनोरथांनी भरताचे चित्त व्याकुळ होऊ लागले. मृग बालकाच्या रूपाने ओढावलेल्या प्रारब्ध कर्मामुळे बिचारा भरत भगवत आराधनरूप कर्म योग अनुष्ठान यापासून दूर गेला. नाहीतरी ज्याने मोक्षमार्गातील साक्षात विघ्न समजून आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या पुत्रांचाही त्याग केला होता, त्याचीच मनुष्य इतर हरिणपाडसामध्ये अशी आसक्ती निर्माण होऊ शकली कशी? अशा प्रकारे विघ्नाच्या आहारी जाऊन राजर्षी भरत योग साधनेपासून भ्रष्ट झाला आणि त्या मृग बालकाच्या पालन पोषण आणि लाड प्रेमात मग्न राहून आत्मरूपाला विसरला. याच वेळी अटळ असा प्रारब्ध वेगवान भयंकर काळ उंदराच्या बेळात साप घुसावा तसाच त्याच्या शरीरात घुसला. त्यावेळी सुद्धा ते पाडस त्याच्याजवळ बसून पुत्राप्रमाणे शोकाकुल झाले होते. त्याला अशा स्थितीत पाहून त्याचे चित्त त्याच्यातच गुंतून राहिले होते. अशा प्रकारच्या आसक्तीमध्येच हरिणाबरोबरच त्याने शरीराचा त्याग केला. त्यानंतर अंतकालीन भावनेप्रमाणे इतर सामान्य मनुष्याप्रमाणे त्याला मृगयोनीच प्राप्त झाली. म्हणूनच परंतु त्याची पूर्वजन्मस्मृती मात्र नष्ट झाली नव्हती. भगवत आराधनेच्या प्रभावाने या योनीमध्ये सुद्धा मृगरूप येण्याचे कारण जाणून तो अत्यंत पश्चाताप करीत असे आणि म्हणू लागला, अहो केवढी ही खेदाची गोष्ट. मी संयमशील महानुभव मार्गापासून भ्रष्ट झालो. वास्तविक मी मोठ्या धैर्याने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकांत आणि पवित्र वनाचा आश्रय घेतला होता. तेथे राहून जे चित्त मी सर्व भूतात्मासी वासुदेवामध्ये निरंतर त्याच्याच गुणाचे श्रवण मनन आणि संकीर्तन करून तसेच प्रत्येक क्षण त्याचीच आराधना आणि स्मरण करीत सफल करून स्थिर भावाने पूर्णपणे त्याच्यातच लावले होते. पण अज्ञानी अशा माझे तेच मन अकस्मात एका लहानशा हरिण शिशूमध्ये मागे लावून आपल्या ध्येयापासून ढळले. अशा प्रकारे हरिण बनलेल्या राजर्षी भरताच्या मनामध्ये जी वैराग्य भावना जागृत झाली ती लपवून ठेवून त्याने आपल्या हरिणी मातेचा त्याग केला आणि तो जन्मभूमीपासून कालंजर पर्वतावर निघून पुन्हा शांत स्वभावाच्या मुनींना प्रिय अशा पुलस्त्यांनी पुलह ऋषींच्या आश्रमात भगवंताच्या शालग्राम तीर्थामध्ये आला. तेथेही काळाची प्रतीक्षा करीत आसक्तीच्या मोठ्या भयाने एकटाच राहून तो सुकलेली पाने गवत वेली याचा पाला खाऊन पोट भरीत मृगयोनीची प्राप्ती करून देणाऱ्या प्रारब्धाच्या समाप्तीची वाट पाहू लागला. शेवटी त्याने आपले अर्धे शरीर गंडकी नदीच्या पाण्यात बुडवून सोडले. 8वा अध्याय समाप्त. इति श्री भागवते महापुराणे परमहंस संहिताया पंचमस्कंदे भरतचरित्रे 8मोऽध्यायः. हरि ओं तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.